हा ते आम्हाला युट्यूबला लागत ना. धरा बरं असा मोबाईल तुम्ही फक्त असं धरून राहा. नाही काय नसलं तर मग मला अडचण आहे. हा का नाही मोबाईलला काय अडचण नाही नाही शूटिंग लागते ना. आणि तुम्ही काय दिदी उधर वर असा मोबाईल आता एवढी गण म्हणे कुठून पाहिला तो खाली पडला होता. पाडला इकडं खाली. हा का ती म्हणजे असा इकडं सळसळत केला. हे पाहिलं काय इकडं? तिकडं मी पाहिलंय पण तिकडं काही सापडलाच नाही. मग जर याच्या खाली असला तर पलीकडून पलीकडून त्या घरात नाही सांगता येत. तिथं ह्या इथून बोळीतून गेला तर हाय मग. याच्या खाली पाहिलं का? हा पाहिलं त्याच्या खाली. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. तर आज आम्ही जांभळवाडी ना जांभळवाडी येथे आंबे शेत. तर शिवाजी चेमनर यांच्या घरात साप आहे. तर या दिदीनं पाहायला वाटतं. तर कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर असे साप पाऊस झाल्यामुळं घराच्या आसपास येऊन राहतात त्यांच्या शिकारीसाठी, उंदी बिटकी पकडण्यासाठी. तर सर्वांनी काळजी घ्या. अशा अडचणी ठिकाणी हात घालताना लक्ष द्या. नजर टाकून तरच हात घाला, कारण ते येऊन बसतात आणि ज्यावेळेस आपला हात जातो त्यावेळेस ते पकडण्याचा प्रयत्न करतात. ते सगळंच उचकावं लागेल. हा हा नाही नाही बाबा, ते आम्हाला आहे ना बातमीला द्यावं लागतं, म्हणजे याला आमच्या चॅनलला. हा परी तू बाहेर दीदी साईज किती आहे? साईज किती आहे? मोठा साईज जाडीला जाडीला इतका आहे. हा का? हा पळताना तू इकडं पाहिला का? नाही, ते नाही का तिथून खाली पडला आणि त्याचा आवाज आला. मी मागं वळून पाहिलं, तो असा असा करीत मी लगेच बाहेर पळून गेले. बाबांना सांगितलं, बाबा आले तोपर्यंत तो गायब होता. बॅटरी नाही का मोठी? बॅटरी नाही ना. मोठी बॅटरी लागत. हा बॅटरी जर असली तर पहा ना, कारण तो शक्यतो असतो ना सीधा एवढी म्हटलं. बॅटरी काय काय तुम्हाला दीदी तू बाहेर जा बरं. ए पुरी तू बाहेर जाय, पळ पळ बाहेर. उज्जड आहे नाही नेमकं तुमचं. हा ना. ए वर्ष ए हा वर जाऊ. पलीकडून कोण राहतं? ते बावड्यांची दोस्ती ते. हा म्हणजे तुमची हा हा तर उजेड आणल्याशिवाय नाही लिंक लागायची, कारण ते आपण जर असलं बसेल ना अंधारात ते तिकडं गेलं तर लिंक नाही लागणार, किंवा तिकडं गेलं हा हा उजेड असलं तर. हिरी बॅटरी ना. हा माणूस मारीत नाही कोणता रे? ते मना बाबा माहिती आहे का, शंकर बाबाचा मुलगा, त्यांचा मुलगा आहे मी.
ना सामान थोडं हे करायचं ना, बाजूला ठेवायचं. काय होतं अशा ठिकाणी उंदर येते, उंदर नाही बेटकुळी लई इथे. बीटकुळी उंदर आणि त्याच्या वासनी येते ती. हा तिथं लक्ष राहू द्या. हा जर पळाला बिळाला. पप्पा तुम्ही तिकडूनच हा ना मग, तिकडून हा ना, तिथंच मी इथं असते. त्याची चप्पल नाही तुझ्या पाय. नाही दिसतच नाही ना. हम्म आपण इकडं काय जाऊन ते तिकडं पळाले मग. हा ना. तिथं फक्त लक्ष राहू द्या तुम्ही. हा हा नाही का बॅटरी. आहे ना. हळूच लय धरा जबर आहे. पप्पा, मी चालले लय बाय बाय. जबराट आहे. काय आणू. तर मित्रांनो पाहू शकता, कोब्रा जातीचा साप आहे आणि हा खूप विषारी असतो. तर सर्वांनी काळजी घ्या. असं जुनं सामान असतं त्या ठिकाणी जपून हात घाला, कारण त्याच्यापासून धोका खूप असतो. तुम्ही ना हे करा. बरं झालं ना दीदीने पाहिलं. हा हा जरा बरोबर जे इकडे निघायला लागला बरं का, निघायला लागला. चल तुम्ही मोठा बाजूला थोडं, बाजूला वा ना तुम्ही. अहो साईडला वा थोडी, तुम्ही साईडला राहा बाबा. शॉर्ट साईडला वा तुम्ही. ए पुरी ए भाऊ भाऊ ते पार्क परतूनच आहे का. धर व्हिडिओ चांगला घ्या. तर मित्रांनो हे याचा घ्या ना व्हिडिओ. साप तिकडे जातो. इकडे बाळा, इकडे दीदी इकडे. असे साप उंदीर बिबटीच्या शोधात घराच्या जे गचपण असतं त्या ठिकाणी येतात. आणि आपण ज्यावेळेस ते आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतात. तर जे जुनं सामान असतं शेतीचं किंवा आपलं कपडे वगैरे ते हाताळताना पूर्णपणे लक्ष द्या आणि तरच हात घाला, कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. असे साप मुद्दाम होऊन त्रास देत नसतात. तर आपण ज्यावेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा चुकून पाय पडला तर ते चावण्याचा प्रयत्न करतात त्यांचा जीव वाचवण्यासाठी. आणि चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र झाडपाला किंवा भगत याच्यावर वेळ वाया घालू नका. एक बरं न्या ना बरं. बरं घेतो ना, जाय करतो बरं बरं आता नाही राहिलं, जाय आता. आणि इकडे बॅटरीचा बरं कुठे येतात. तर मित्रांनो तू माघार आहे. इकडे बाळा, इकडे. बरं कुठे रे.
तर मित्रांनो, ह्या दीदीनं पाहिल्यामुळं खूप मोठा असा धोका टळला, घटना टळली. कारण तिच्यामुळंच तिनं लक्ष दिल्यामुळंच दिसण्यात आला साप. तुम्ही पण असे घरात जाताना तिला झोपारीच आम्ही हो नाही म्हणलं का ती कशी काय त्याची हे करेल. कोणती वस्तू हाताळताना लक्ष द्या, जसं दीदीनं लक्ष दिलं बेडकं खाली लक्ष द्या. कपाटात आहे पा कपाटातले काढा एखादी आता ते दीदीक लावा बरं. हं? हे दीदी तुझा तिकडे नाही जा ना पुढं व्हिडिओ मध्ये येतं गाडी पैसे तिथंच थांब. तर दीदी तो कसा पाहिला, म्हणजे काय करायला? वरून पडला, वरून करत पडला होते आणि तो नाही का वरून पडला, कपाटावरून पडला. कपाटावरून पडला. मी पाहिलं आणि मी बाहेर आले, बाबांकडे तो बाबा आले तर तो नव्हताच तिथं. तर मित्रांनो, हे दीदी अभ्यास करत होती आणि दीदीनं आवाज ऐकला का काहीतरी पडलंय म्हणून, आणि तिने लक्ष दिलं. लक्ष दिल्यामुळं खूप मोठी घटना टळली. कारण रात्रीच्या वेळेस लहान लहान लेकरं आहेत, वयस्कर आजी आजोबा आहेत त्यांच्याकडे करावं. तर हे आहेत आजो आजोबा, यांना काही चालता वगैरे नाही येत आणि अशा ठिकाणी हा साप आलता. तर दीदीमुळं खूप चांगलं काम झालं. मला पण आज एकादशीच्या दिवशी सेवा करण्याची संधी. त्या दीदीचं खूप खूप अभिनंदन. तसेच ते दादा ताई आहेत, यांनी पूर्ण लक्ष दिल्यामुळं पकडण्यास मदत झाली. तुम्ही पण असे साप दिसले तर जवळ जाऊ नका, लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल. तर हे आंबी शेतीतल्या पूर्ण ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन. शिवाजी सरपंच शिवाजी चिमास खेमनर खेमनर सरपंच सरपंच हं. माजी सरपंच ना, माजी सरपंच यांचं पण खूप खूप अभिनंदन आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आमचा यूट्यूब चॅनल आहे ठाकूरची गावरान शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 30 59 96 71. या नंबरवरती कधी पण कॉल करा, आम्ही येत जाऊ. तर धन्यवाद. त्याला जास्त त्रास न देता आम्ही पॅक करत आहोत. पण ते दादा बरणी सापडा गेले आहेत, बरणी सापडत नाही, त्याच्यामुळे थोडंसं त्याला पकडून ठेवलेलं आहे. काही गरबीर दाखवा. तर मित्रांनो, असे साप येऊ नाही यासाठी एकच काळजी घेणे गरजेचं आहे. हां, जे आजूबाजूला गवत आहे त्याच्यावरती तणनाशक मारा आणि जे जुनं सामान पडलेलं असतं ते साईडला ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी उंदीर येणार नाही आणि उंदीर बिटकी नाही आले तर असे साप येणार नाही. असे साप नाही यावा यासाठी एकच पर्याय असतो, तो म्हणजे स्वच्छता ठेवणे घराच्या आजूबाजूला. नागे धन्यवाद. नागे 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 फणा काढला डायरेक्ट कोबरा आहे फान पाहिला होता. कोबरा आहे डायरेक्ट लय हुशार आहे तो. हा एक डेंजर एक नंबर. त्याच्या पाठीमागे त्याकडे दिसते काढून घेऊ का? 10 आकडा राहतो 10 आकडा त्यांच्यावर याच्या आहे का आकडा? आहे ना, दिसते मागून 10 आकडा आहे. हा कैलास नानाच्या घरात नव्हतं निघाला का? बाबा त्याला चाव घेत होती. हा मग हा बरणीला चाव घेत होती. पोरही घाबरला ना भाऊ. मुलगी ती राजलक्ष्मी राजलक्ष्मीची ना राजकुमार राजकुमारी. बरं झालं ना तिने पाहिलं, याला घोल पाडा द्या बरं, नाही तर मग अगरबत्ती पिटून. ती घरातच जाणार. हवा प्यायला का हा, ते हवा जावा लागते ना तुम्हाला. तसं मरण वगैरे. आता इकडून दीदी जंगलात तुझं सोडणार. खूप अभिनंदन बरं का. ती आम्हाला म्हणत होती तरी आम्ही म्हटलं तुला भ्रम झाला. हा, हा, हा. जंगलात अहो, सोडणार. हे किती खतरनाक आहे. हा ना तिथंच असं हे धरेल ते कुत्रं. व्हिडिओ करू बंद. हा